नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला कल्पना आहे की सध्या तूर आणि चण्याच्या भावांवरून आपल्या सगळ्यांच्याच मनात एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. भाव वाढतील अशी अपेक्षा होती, पण झालं काहीतरी वेगळंच. तर आज आपण नेमकं हे कोडं आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, बरोबर. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना सध्या सतावतोय आणि याच प्रश्नाचं अगदी मुळापासून उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक काम नक्की करा. बाजारातील अशाच अचूक माहितीसाठी लगेचच आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे काय की कोणतीही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. खरं तर बघा, आपल्या सगळ्यांची नजर मार्च महिन्यावर होती. एक अपेक्षा होती की तुरीच्या भावात तेजीची ठिणगी पडेल. आणि ही अपेक्षा काही उगाच नव्हती, तर गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आणि आकडेवारी हेच सांगत होती. पण यावर्षी बाजाराने एक अनपेक्षित वळण घेतलं. तुम्ही मागच्या 10 वर्षांचा डेटा काढून बघा. मार्च महिना म्हणजे तुरीसाठी तेजीचाच, हा जणू एक नियमच बनला होता. पण यावर्षी तो नियम, तो पॅटर्न तुटला. बाजार वर जाण्याऐवजी आहे तिथेच थांबला. मग असं काय घडलं पडद्यामागे? चला, त्याचीच कारणं आता आपण शोधायला सुरुवात करूया. सध्या तुरीच्या भावाला 3 अदृश्य शक्तींनी दाबून ठेवलंय असं म्हटलं तरी चालेल. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचा बाजारावर खूप मोठा परिणाम होतोय. चला, एक एक करून या तिन्ही कारणांना समजून घेऊया. तर हे आहेत ते 3 मुख्य दबाव. पहिला, बाजारात जो पैसा येणार होता त्याची दिशाच बदलली. दुसरा, मोठे गुंतवणूकदार सध्या थोडे घाबरलेले आहेत. आणि तिसरा म्हणजे बाजारातून येणारी मागणी अचानक कमी झाली आहे. आता आपण प्रत्येक कारण सविस्तरपणे पाहू, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. आता असं इमॅजिन करा की बाजारात गुंतवणुकीचा एक मोठा ओघ तुरीकडे येणार होता. पण यावर्षी झालं काय की चण्याची आवक इतकी जास्त झाली, इतकी प्रचंड वाढली की जणू काही पैशाचा तो ओघ चण्याकडे वळला. म्हणजे जो पैसा, जी मोठी गुंतवणूक तुरीमध्ये यायला हवी होती, ती अचानक आलेल्या चण्याच्या खरेदीसाठी वापरली गेली. साहजिकच त्यामुळे तुरीला मिळणारा पैसाचा सपोर्ट तात्पुरता कमी झाला. आता दुसरी गोष्ट, जगात सध्या युक्रेन आणि इतर ठिकाणी जी एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती आहे ना, त्याचा परिणाम थेट आपल्या गावाकडच्या बाजारावर होतोय. कसा? तर यामुळे जे मोठे गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्या पैशावर बाजार चालतो, ते खूप सावध झाले आहेत. त्यांना सध्या कोणतीही रिस्क नकोय. त्यामुळे ते शेतमालासारख्या वस्तूंमध्ये पैसा गुंतवण्याऐवजी तो पैसा काढून सोनं किंवा बँकेत कॅश स्वरूपात ठेवत आहेत. आणि जेव्हा बाजारातला पैसाच कमी होतो, तेव्हा खरेदी विक्री आपोआपच मंदावते. आता तिसऱ्या आणि एका महत्त्वाच्या कारणाकडे वळूया. पण त्याआधी हा एक शब्द समजून घेऊ, होरेका. याचा सोपा अर्थ आहे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंगचा व्यवसाय. म्हणजे मोठी हॉटेल्स, धाबे आणि लग्न समारंभात जेवण बनवणारे केटरर्स, हे सगळे मिळून आपल्या तुरीच्या डाळीचे सगळ्यात मोठे ग्राहक आहेत. गेल्या काही दिवसांपासून LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. याचा थेट फटका बसला तो या होरेका व्यवसायाला. वेळेवर गॅसच मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि केटर्सनी आपला डाळींचा वापर कमी केला. आता तुम्हीच विचार करा, रोज हजारो हॉटेल्समध्ये शिजणारी डाळ जर कमी झाली तर त्याचा थेट परिणाम तुरीच्या मागणीवर होणारच ना. आणि जेव्हा मागणी कमी होते तेव्हा भाव दबावात येतात. पण थांबा, या सगळ्या तात्पुरत्या समस्या आहेत. आता आपण सगळ्यात दिलासादायक आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे हे सगळे दबाव असूनही तुरीच्या बाजाराचा जो मूळ पाया आहे, तो आजही प्रचंड मजबूत आहे. हे आकडे बघा. देशातलं तुरीचं उत्पादन स्थिर आहे, म्हणजे तुरीचा तुटवडा नाही आणि अतिरिक्त मालही नाही. परदेशातून अचानक आयातीचा काही धोका नाहीये. मोठ्या व्यापाऱ्यांनी किंवा स्टॉकिस्टनी घाबरून माल विकायला काढलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घराघरात जी डाळ लागते ती मागणी तशीच आहे. याचा अर्थ काय? तर तुरीच्या बाजाराची बॅलन्स शीट एकदम पक्की आणि मजबूत आहे. म्हणूनच बाजार तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की ही भावातली घसरण नाही, तर हा एक तात्पुरता ब्रेक आहे. जसं गाडी चालवताना रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागतो ना, तशीच ही स्थिती आहे. एकदा काही गुंतवणुकीचे आणि मागणीचे अडथळे दूर झाले की तुरीच्या भावाचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरू होण्याची दाट शक्यता आहे. बरं, ही झाली तुरीची गोष्ट. आता वळूया चण्याच्या बाजाराकडे, जिथे कहाणी पूर्णपणे उलटी आहे. तुरीच्या बाजारात जर ट्रॅफिक जॅम असेल तर चण्याच्या बाजारात अक्षरशः पुरवठ्याचा महापूर आलेला आहे. हा आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या भागात शेतकऱ्यांना एकरी 4 ते 5 क्विंटल हरभरा व्हायचा, तिथे यावर्षी निसर्गाची कृपा म्हणा, उत्पादन थेट दुप्पट झाले. म्हणजे एकरी 9 ते 10 क्विंटलपर्यंत पोचले. हा आलेख बघा, सगळं काही स्पष्ट होईल. गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या उत्पादनात जमीन आसमानाचा फरक आहे. ही काही थोडी थोडकी वाढ नाहीये.
तर उत्पादनात प्रचंड मोठी उडी आहे आणि याच एका कारणामुळे बाजार चण्याने अक्षरशः ओसंडून वाहतोय. आणि बाजाराचा नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. जेव्हा एखादी वस्तू गरजेपेक्षा खूप जास्त उपलब्ध होते तेव्हा तिची किंमत आपोआप खाली येते. चण्याच्या बाबतीत सध्या नेमकं हेच घडत आहे आणि म्हणूनच भाव हमीभावापेक्षाही MSPपेक्षाही खाली आले आहेत. मग आता हे सगळं चित्र पाहिल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की आता आपण करायचं काय? तूर विकायची की थांबायचं? चण्याचं काय करायचं? चला, यावर तज्ज्ञांचा नेमका सल्ला काय आहे ते पाहूया. तर सल्ला अगदी स्पष्ट आहे. तूर उत्पादकांसाठी सल्ला आहे. धीर धरा. बाजाराचा पाया मजबूत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा त्यानंतर चांगले भाव मिळण्याची मोठी शक्यता आहे. याच्या अगदी उलट चणा उत्पादकांसाठी सल्ला आहे की भाववाढीची वाट पाहण्यात खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे सरकारी खरेदी केंद्रावर MSPच्या दरात चणा विकणे हा सध्या तरी एक सुरक्षित आणि शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो. तर तूर उत्पादक बांधवांनो, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. बाजाराची सगळी परिस्थिती पाहता असं दिसतंय की आता दाखवलेला संयमच पुढे जाऊन मोठ्या नफ्याचं कारण ठरू शकतो. बाजारातील अशाच सखोल आणि अचूक माहितीसाठी आपलं कृषी साथी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.